लाडक्या बहिणींना जूनचे 1500 रुपये मिळणार की 2100 रुपये मिळणार? लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 12व्या हप्त्याचे राज्यातील महिला आतुरतेने वाट पाहत आहेत। अशातच हा हप्ता लवकरच जमा करण्यात येणार आहे। नेमका 12वा हप्ता कधी मिळणार आहे? जून महिन्याचे 1500 रुपये मिळणार की 2100 रुपये मिळणार आहेत? अशा प्रकारचे प्रश्न सध्या महिलांना पडलेले आहेत। अशी सर्व माहिती आज आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल आयकॉनवरही क्लिक करा। राज्यातील सर्वात लोकप्रिय असणारी लाडकी बहीण योजना असून या योजनेतील पात्र महिलांच्या बँक खात्यावर महिन्याला 1500 रुपये जमा करण्यात येत आहे आणि 2100 रुपये कधी मिळणार याची देखील महिलांना आता आतुरता लागलेली आहे। आणि 2100 रुपये कधी मिळणार आहे अशा प्रकारचे अनेक प्रश्न महिलांच्या मनात आलेले आहेत आणि महिलांकडून उपस्थित प्रश्न करण्यात येत आहेत। सरकारने विधानसभा निवडणुकांच्या अगोदर महिलांना आश्वासन दिलेले होते की निवडणूक झाल्यानंतर 2100 रुपये देऊ, परंतु अशा प्रकारचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही। त्यामुळे महिलांकडून प्रश्न उपस्थित करण्यात येतो आहे। योजनेचे आतापर्यंत एकूण 11 हप्ते महिलांना जमा करण्यात आलेले आहेत आणि 11वा हप्ता हा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये महिलांना जमा करण्यात आलेला होता। तसेच 12वा हप्ता देखील लवकरच जमा करण्यात येणार असल्याची माहिती राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। ही योजना राबविण्यास सुरुवात झाल्यापासून अनेक वेळा शासन निर्णय जाहीर करून यामध्ये बदल केल्याचे पाहायला मिळत आहे। यामध्ये वेगवेगळ्या अटी आणि शर्ती लागू करण्यात आल्या आहेत आणि या लागू करण्यात आलेल्या असल्या तरी देखील अपात्र महिला देखील या योजनेचा लाभ घेत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आलेले होते। त्यानंतर अनेक वेळा महिलांच्या अर्जाची तपासणी करण्याची प्रक्रिया देखील सुरुवात करण्यात आलेली होती। यामुळेच मागील महिन्याचा मे महिन्याचा हप्ता मिळण्यासाठी देखील उशीर झाल्याचे पाहायला मिळालेले आहे। कारण सरकारी कर्मचारी असणाऱ्या महिला नियमांचे उल्लंघन करून लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळवत असल्याचे समोर आलेले होते। यानंतर राज्यातील सर्वच सरकारी कर्मचारी महिलांच्या अर्जाची तपासणी करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आलेला होता। तेव्हापासून सरकारी कर्मचारी महिलांच्या अर्जाची तपासणी सुरू आहे। अजून देखील ही प्रक्रिया सुरू असल्याने सरकारी कर्मचारी महिला लाभ घेत होत्या त्यांना आता आळा बसणार आहे आणि या योजनेतून अपात्र ठरून यापुढे त्यांना हप्ता जमा करण्यात येणार नाही। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। तसेच राज्य सरकारकडून महिलांना जून महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी निधीची जमाजम सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे। यामुळे सरकारकडून विविध विभागांचा निधी देखील लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्याचे काम सुरू आहे। या अगोदर देखील सरकारने आदिवासी विभागाचा तसेच इतर विभागांचा देखील निधी मिळवण्याची पाहायला मिळालेले आहे। धन्यवाद।